न्यूज 24 नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करून बेल आयकॉनवर क्लिक करा आणि जाणून घ्या मुंबई, नवी मुंबई, ठाण्यामधील ताज्या घडामोडी फक्त न्यूज 24 नेटवर्कवर। महाराष्ट्र नवनिर्माण सेना, सीवूड्स व शौर्य सामाजिक संघटना नवी मुंबई यांच्या वतीने क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती सीवूड्स मध्ये विविध उपक्रम राबवत साजरी करण्यात आली। यावेळी सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करून महिलांसाठी रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी यासाठी भारत सरकारच्या विमा सखी योजनेची माहिती देऊन महिलांनी नोंदणी सुरू केली। अमोल ऐवळे मोटर ट्रेनिंग उपक्रमांतर्गत 4 चाकीचे यशस्वी प्रशिक्षण घेणाऱ्या महिलांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले। तसेच विविध क्षेत्रांमध्ये काम करत असलेल्या सेवानिवृत्त झालेल्या महिलांचा सत्कार करण्यात आला। गतवर्षी झालेल्या सीवूड्स महिला क्रिकेट सामन्यात सहभागी महिलांचा सत्कार करण्यात आला। यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते शौर्य दिनदर्शिकेचे अनावरण करण्यात आले। यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सीवूड्स वाहतूक विभागाच्या नवनियुक्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक मोहिनी लोखंडे, शिवसह्याद्री संघटनेचे सुधाकर पाटील, राजेश घाडगे, बापू दडस, प्रकाश करडे, संजय झनके, सिद्धार्थ सोलसे, मच्छिंद्र कांबळे, वनिता वानखेडे, प्रभा पाटील, मनीषा कांबळे यावेळी मोठ्या संख्येत सीवूड्स मधील नागरिक, माता भगिनी उपस्थित होते। सर्वांना नमस्कार। मी अमोल ऐवळे, पंचायत विभाग अध्यक्ष तसेच शौर्य सामाजिक संघटना अध्यक्ष। आज आम्ही सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त एक वेगवेगळे उपक्रम राबवले होते, ज्याच्यामध्ये आम्ही आज शौर्य दिनदर्शिका हिचं अनावरण केलं। तसंच आपल्या विभागात राहणाऱ्या महिलांना एक
रोजगार उपलब्ध व्हा अशा जे भारत सरकारच्या योजना आहेत त्या योजनेच्या पोस्टरचं अनावरण केलं. त्या माध्यमातून आम्ही त्यांना रोजगाराचे जे फॉर्म्स असतील ते भरून देण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच आमच्या या विभागामध्ये आम्ही टू व्हीलरचं ट्रेनिंग घेतलं होतं. त्यानिमित्त बऱ्याच महिलांची मागणी होती आमच्याकडे की आमच्या फोर व्हीलर ट्रेनिंगही घ्यावं. तर त्यानिमित्त आम्ही फोर व्हीलर ट्रेनिंगची बॅच जी पहिली पार पडली त्या महिलांचा आज आम्ही एक सर्टिफिकेट दिलेलं आहे ते वाटप केलेलं आहे. तसंच बाकी आमच्या दरवर्षी सालाबादाप्रमाणे जो आमचा महिला चषक आणतो तो सगळा गाजवणाऱ्या आमच्या सगळे कर्णधार महिला टीम या टीमचे पूर्ण आम्ही सत्कार घेतला या कार्यक्रमानिमित्त. ह्या सगळ्या सावित्रीच आहेत. तसेच आमचे रिटायर्ड वानखेड मॅडम असतील, त्यानंतर काही विभागातील विशेष सत्कार म्हणून आम्ही काही महिलांचे सत्कार घेतले ह्या कार्यक्रमानिमित्त. ह्या कार्यक्रमानिमित्त सर्व महिलांनी खूप चांगला प्रतिसाद दिला. आपण बघत असाल की वेळात वेळ काढून सगळ्या महिला भगिनी या कार्यक्रमासाठी रात्री 10 वाजले तरी उपस्थित आहेत. त्या सगळ्यांचंही आभार मानतो. या कार्यक्रमानिमित्त जे उपस्थित होते सर्व माझे मित्रपरिवार, विभागातील नागरिक, ज्येष्ठ या सर्वांचं मी धन्यवाद मानतो. व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवर, शौर्य सामाजिक संस्थेचे कार्यकर्ते, मी पोलीस इन्स्पेक्टर मोहिनी लोखंडे, तसेच इथे सर्व जमलेल्या माझ्या भगिनी सावित्रीच्या लेकी, आज मला इथे बोलवून आपण जो मान सन्मान दिलात त्याबद्दल मी सर्वप्रथम आपले खूप खूप धन्यवाद मानते. तसेच आज सावित्रीबाई फुले ज्यांच्यामुळे आपण चूल आणि मूल हे सोडून ज्यांच्यामुळे मी इथे उभी आहे, आपण सर्व इथे बसलेला आहात, तर त्यांची आज जयंती, तर त्यानिमित्ताने सर्व माझ्या भगिनींना मी शुभेच्छा देते. आणि आपण शौर्य सामाजिक संस्थेतर्फे हा जो उपक्रम राबवण्यात आलेला आहे, फोर व्हीलरचे प्रशिक्षण आपण घेतलेलं आहे. तर मला एवढं सांगायचं आहे की तुम्ही तुमच्या चाकोरीतून बाहेर पडून हे जे काही केले खूप मोठं आहे. आपण जेव्हा एक महिला म्हणून काही धाडस करतो, हे स्वतःसाठी आपण बाकीच्यांसाठी काही नसतो, पण स्वतःसाठी आपण जेव्हा काही करतो ना ते खूप मोठं असतं. आणि माझी अशी इच्छा आहे की ज्यांना फोर व्हीलर येते, ज्यांनी आता शिकली आहे, त्यांनी कृपा करून वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं. वाहतुकीचे नियम हे पोलिसांसाठी नाही आहेत, हे तुमच्या सुरक्षेचे आहेत. आणि आम्ही जे तुम्हाला फाईन करतो, हे करतो, ते तुम्हाला शिक्षा नाहीये की तुम्ही जी ती चुकी केली आहे ती तुमची सुधरावी. पुढच्या वेळेस तुम्ही हेल्मेट घालूनच गाडी चालवावी, सीट बेल्ट लावून तुम्ही गाडी चालवावी, या अपेक्षेने आम्ही तुम्हाला फाईन मारत असतो. म्हणजे आमचा उद्देश असा नसतो की तुम्हाला ती मोठी शिक्षा द्यावी, फक्त तुमच्यामध्ये सुधारणा व्हावी. मला या गोष्टीचा फार खेद वाटतो की लोक पोलिसांना बघून हेल्मेट घालतात. ते हे का विसरतात की हेल्मेट त्यांच्या सुरक्षिततेसाठी आहे. पोलीस म्हणून तुम्ही हेल्मेट घालू नका, ते स्वतःसाठी घाला ना तुम्ही हेल्मेट. ही माझी सर्वांकडनं एक छोटीशी अपेक्षा आहे की तुम्ही म्हणजे मलाही अभिमान वाटेल की माझ्या बहिणी फोर व्हीलर चालवतायत, व्यवस्थित ते वाहतुकीच्या नियमांचं पालन करतायत, याचा मला देखील खूप आनंद होईल. आणि मी अभिमानाने सांगेल की ही महिला माझ्या विभागातली आहे, सीऊडच्या एरियातली आहे, मलाही खूप अभिमान वाटेल. आणि बाकीच्या महिलांनी देखील यांचा आदर्श घ्यावा इतर महिलांचा, आणि त्यांनी देखील स्वतः फोर व्हीलर शिकावी, टू व्हीलर शिकावी. याचा फायदा आपल्याला होतो. आपल्या छोटी छोटी मुलं असतात, त्यांना आपण कुठे घेऊन जाऊ शकतो, मार्केटमध्ये जाऊ शकतो. तरी सर्व महिलांना एक विनंती आहे की तुम्ही चाकोरीच्या बाहेर जाऊन काहीतरी करताय, खूप मोठं करताय, आणि यासाठी शौर्य सामाजिक संस्थेतर्फे तुम्हाला खूप मोठं ते प्रोत्साहित करताय, ते तुम्ही त्याचा फायदा घ्या सगळ्यांनी. आणि शौर्य सामाजिक संस्थेतर्फे असेच महिलांसाठी वेगवेगळे उपक्रम त्यांनी राबवावेत अशी मी त्यांना विनंती करते. आणि मलाही प्रत्येक वेळेस यायला आनंद वाटेल, मी देखील येईल. आणि एवढे बोलून मी धन्यवाद मानते. आणि मला इथे आपण बोलावलं, 2 शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल खूप खूप धन्यवाद.